अक्षय कुमारचा एक चित्रपट आहे, ज्यामध्ये तो त्याची आई वृद्धाश्रमात असते अक्षय कुमारची आणि तो रिकामा असतो. त्याला काही काम, नोकरी वगैरे नसते. तो काय करतो, एक दिवस छान चकाचक कपडे घालतो बिलकुल, एक कार किरायाने घेतो आणि आपल्या आईच्या वृद्धाश्रमात जातो. तिला म्हणतो, "चल, मी माझं ऑफिस तुला दाखवतो." आणि एका बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शन साईटवर तिला घेऊन जातो. त्या ठिकाणी एका बिल्डिंगचं बांधकाम सुरू असतं आणि तिथे गेल्याबरोबर कारचा दरवाजा उघडल्याबरोबर लगेच 3-4 जण येतात, बिलकुल सर, सर, सर करत त्याला नमस्कार करतात, फाईला घेऊन त्याच्या मागे पुढे फिरतात आणि तोही मोठ्या स्टाईलने आपल्या आईला सांगतो, की "देख माँ, यहाँ पे मेरा ऑफिस होगा, यहाँ से मुझे मुंबई सिटी का नजारा दिखेगा" वगैरे वगैरे सांगतो. "यहाँ मेरी चेअर होगी बैठने की." आईला बरं वाटतं किंवा माझा मुलगा चांगल्या ठिकाणी काम करतो आणि आयुष्यामध्ये हा यशस्वी झालेला आहे. मग आईला तो परत सोडतो आणि मग त्या अर्थातच त्या कारपासून सगळ्या लोकांचे तो ठरलेले पैसे देतो. हे सगळं तो का बरं करतो, की आईला बरं वाटावं, की तिचा मुलगा हा नालायक नाहीये, तो यशस्वी झालेला आहे. चायनामध्ये काय होत आहे, की अशाच प्रकारे एक कंपनी तुम्हाला ऑफर देत आहे, की तुम्ही आमचं ऑफिस किरायाने घ्या आणि तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या फॅमिली मेंबर्सला सांगा, की तुमचं ऑफिस किती चांगलं आहे. त्यांना तिथे बोलवा, त्यांच्यासोबत Zoom कॉल करा, व्हिडिओ कॉल करा, फोनवर त्यांच्यासोबत बोला आणि सांगा, की हे ऑफिस त्यांचं आहे. आता असं करण्याची गरज का बरं पडते लोकांना? त्यांच्यावर इतकं दडपण असतं ज्यावेळी लोकं नोकरी शोधत असतात. त्यावेळी की लोकं त्यांना टोमणे मारतात, की "अरे, अजूनही नोकरी नाही भेटली, अजूनही नोकरी नाही भेटली." आणि अशातून मग त्यांना नैराश्य यायला लागतात. ते लोकं डिमोरलाईज होतात. तर यातूनच मग ते खोटं बोलणं सुरू करतात आणि मग असं एखादं ऑफिस किरायाने घेऊन दाखवतात, की बा मी अशा इतक्या चांगल्या ठिकाणी आहे. तर तुम्हाला काय वाटतं, अशा प्रकारे खोटं बोलणं आणि स्वतःबद्दल असं खोटं सांगणं, हे योग्य आहे का तुमच्या मते? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करा. बोलत राहूया.